आणि त्यामधून आपण कशी प्रगती करू शकतो यावर चर्चासत्र आहे। आम्हाला याला उशीर झाला आणि आम्ही आलो कार्यक्रम सुरू झाल्यानंतर। तर जी मला बोलायची संधी दिली, आपण नवीन तंत्रज्ञान घेऊन उत्पादन वाढवणार म्हणजे 4000 3000 मध्ये सोयाबीन विकणार काय उरणार आहे तुमच्या जवळ? पहिले तर तुमचे भावाबद्दल तुम्ही संघर्ष करायसाठी तयार व्हा, तरच फायदा, नाहीतर काही फायदा नाही। 20 क्विंटल कापूस पिकायचा, 15 क्विंटल कापूस पिकायचा आणि चोराच्या घशात घालायचा। म्हणजे त्यांनी आपल्या भरोशावर कमवायचं आणि आपण रस्त्यानं फिरायचं भीक मागत, आणि वेळ पडली तर आत्महत्या करायची। एखाद्या वर्ष अवर्षणग्रस्त झालं तर आत्महत्या करायची। काय उरते शेतकऱ्याजवळ? 3000 आणि 4000 रुपयामध्ये सोयाबीन विकून 7000 मध्ये कापूस विकून काय मिळते तुम्हाला? मी घातलेलं शर्ट माझ्या मुलांनी आणलं विमलमधून, विमलच्या शोरूम मधून। त्याला म्हटलं महागाचं आणू नको, मला घालायची सवय नाही, महागाचं घातलं तर फोडे येते आम्हाला। तर आणलं, तर ते विचारलं किंमत तर सांगायला तयार नाही। एक दिवस ते लेबल भेटलं मला फेकलेलं। या शर्टाला फक्त 700 ग्रॅम कापूस लागला तुमचा, 700 ग्रॅम पीस लाग, या कापडाच्या पीसला 700 ग्रॅम कापूस म्हणजे किती रुपयाचा? 7×7=49, म्हणजे 4900 रुपये, 49 रुपयाचा। त्याच्यामधली 450 ग्रॅम सरकी काढा 15 रुपयाची, आले किती? 35 रुपये। 35 रुपये। आणि बोकरे साहेबाच्या MG बोकरेच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आम्ही 72 साली क्लासेस केले, त्यांनी म्हटलं की जेवढा रॉ मटेरियल तेवढं प्रोसेसिंग चार्जेस, म्हणजे 35 दोन्ही 70 आणि आपण 100% टॅक्स देऊ, ते 140 रुपयाचं 1200 रुपयाला कापडचं। म्हणजे किती कमवून राहिले? जे कापडचं दुकान टाकते किंवा कापडाची मिल टाकते त्याचे करोडो रुपयाचा व्यवहार चालते, आणि तुम्ही कापूस पिकवता आणि सगळं कापूस नेऊन देता, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळते? काही नाही। तुम्ही उजाड घराचे मालक, उजाड शेतीचे मालक, उजाड घराचे मालक। घरी गेल्यानंतर 3 पैसे उरत नाही, बायको पोरं विचारते, तुमच्यासोबत बोलत नाही, पिकलं नाही तर पैसे नाही आले तर बोलत नाही, कुत्रं असलं भाकर टाकलेलं तेही भुकत नाही, ते विचार लाळ करत नाही, येत नाही तुमच्या जवळ, कारण की तुमच्याजवळ पैसा नाही। त्याला माहित आहे हा भिकारचोट मालक आहे मा। जिथपर्यंत तुमच्याजवळ पैसा येणार नाही तिथपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही। का नाही? आम्हाला 10,000 12,000 रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे। 12,000 रुपये क्विंटल भाव मिळाला तरी 1 लाख रुपयाची गाठ जाते। 200 रुपये किलो रुई गेली तर किती रुपयाचं शर्ट होईल? 230 ग्रॅमचं 40 आणि 65 रुपयाचं, 65 रुपयाचं कापड होईल। फक्त 40 रुपये, 35 रुपयाच्या ऐवजी 65 रुपयाचं, 65 दोन्ही 130, तरी त्यांना चोट्यानं कमवायला पैसे राहते ना, खूप मार्जिन राहते ना। तुमच्या भरोशावर, शेतीच्या धंद्याच्या भरोशावर 90 कोटी लोक पोट भरतात, 90 कोटी, आणि तुम्ही भिकारीत शेती पिकवणारे। मी 1963 साली चड्डीवर राहायचं आणि गड्ड्याच्या शाळेमधून घरी पोहोचल्यानंतर वडील सांगायचे चल लवकर जेव। जेवल्यानंतर आई 2 पोळ्या बांधून द्यायची आणि झोल्याच्या शेतीवर जायचं, मोयापासून जंगलात, आणि तिथं गड्यासोबत निन्नाच्या बायाच्या मागं मी बसायचं आणि वडील राहायचे डवऱ्याच्या मागं, 8 जोड्या होत्या। आणि वडील मग दुपारी जेवल्यानंतर आणि मला म्हणायचे जेवण कर आणि तू डवऱ्याच्या मागं जा, मी बायाच्या मागं, निंदन कासं चालू आहे म्हणून। आणि संध्याकाळी निघताना एक माणूस कुऱ्हाड आणि एक काडी आणि कंदील घेऊन आम्हाला मोयापर्यंत सोडून द्यायचा। या थंडीमध्ये आम्हाला घाम फुटायचा, आवाज यायचा। तर काय उरलं? काही नाही, विकायला लागली शेती। बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढावं लागलं। माझ्या आईच्या वडिलांनी जे सोनं नाणं दिलं पूर्ण विकावं लागलं। काय राहिलं? किती शेती केली करू तरी। आता हे शेती करून राहिले, याचा मुलगा शेती करून राहिला। आता ठीक आहे, पिकलं, भाव मिळाला असता तर हे गाडी घेऊन फिरले असते। चोट्टे कर्मचारी, बेईमान कर्मचारी 4 व्हील मध्ये फिरते, मग तुम्ही का नाही? कष्ट करणारे, 24 तास कष्ट करणारे, तुम्हाला का नाही गाडी पाहिजे? तुम्हाला का नाही सोयी सवलती पाहिजे? तुमचं घर का नाही यवतमाळमध्ये पाहिजे? हे सगळं झालं पाहिजे। तुम्ही या पिकवण्याचा उद्देश ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे। शरद जोशी साहेबांनी सांगितलं, मोठमोठे आंदोलन केले, आम्ही मान्य करतो, परंतु त्याच्यानंतर भावासाठी का नाही भांडल्या जात?
सगळं त्यांनाच, जुनी पेन्शनी त्यांनाच पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलन. आणि तुमचं कुठं आहे आंदोलन? कापसाला भाव पाहिजे म्हणून कुठं आहे आंदोलन? कुठं मला दिसत नाही, कुठल्या महाराष्ट्रात दिसत नाही. सोयाबीन 3000 मध्ये विकते, आपण मार्केटमध्ये गेलं तर बोंबलते सोयाबीन पिकवणारा शेतकरी, भाव पाहिजे भाव असं म्हणते. अरे पण भामट्या, तू रस्त्यावर ये ना. तू रस्त्यावर नाही आला तर काय भाव देणार आहे? कोण देणार आहे? मला सांगा की आपण 1400 लाख टन गहू तयार होते आपल्या देशामध्ये. आपण 800 लाख टन गहू खरेदी करतो सरकारी किमतीनं, सरकारी भावानं. मग सोयाबीन तुमचं 35 लाख टनच होते महाराष्ट्रामध्ये, आणि पूर्ण भारतात होते 90 ते 110 लाख टन. यावर्षी 90-92 लाख टन होईल, जास्त नाही होणार. नापिकीमुळे, अतिवृष्टीमुळे आंध्रचं गेलं, तेलंगणाचं गेलं, मध्य प्रदेशचंही पुष्कळचं ॲव्हरेज कमी आहे. तर ते सोयाबीन खरेदी करून ज्याची ढेप, ज्याचं बिस्किट बनते, त्या ढेपीपासून दही बनते, पनीर बनते, मग ते सरकारनं जमा करून विकावं ना 7000 मध्ये ढेप. सोयाबीनचा भाव भेटू द्या ना 7000 रुपये आमच्या शेतकऱ्याला, 8000 रुपये. कोणता आकाश कोसळणार आहे? सोयाबीनची ढेप खाऊन अंड आठाने माग झालं तर चालते ना. मोदी साहेबाला मोठं प्रेम आला मागच्या वर्षी, 15 लाख टन सोयाबीनची ढेप बोलवून घेतली. कोणासाठी? अंडेवाले गेले होते, कोंबडीवाले, कुक्कुटपालनवाले. अरे मोदी साहेब, तुम्ही कोंबडा खात नाही ना, कायले त्याचं प्रेम करता? हा, त्याच्यावर कायले प्रेम करता? 15 लाख टन ढेप बोलवता तुम्ही, आमच्या शेतकऱ्याला जमिनीत गाडता. 10 वर्ष झाले गाडूनच राहिले ना जमिनीत. कोणता भाव भेटून राहिला? आपण देश स्वतंत्र झाला तेव्हा 55 लाख कोटीचं कर्ज घेतलं, 47 सालापासून तर 2014 पर्यंत. मोदी साहेबांनी त्याला 210 लाख कोटी करून टाकलं. 155 लाख कोटी गेले कुठं? कोणत्या शेतकऱ्याला दिले? कुठल्या शेतकऱ्याला दिले 155 लाख कोटी? सांगा तर. अदानी अंबानीचे घर भरले, मोठमोठ्या कारखानदाराचे घर भरले. मग शेतकरी जागा होत का नाही? फक्त आपण मिटिंगा घेऊन बसून जेवण करून होणार आहे का? प्रश्न सुटणार आहे का? 4 जण तर बसा गावात, तळेगावला बसले 4 जण की खरडे घेऊन की आमच्या शेतमालाला भाव नाही मिळाले म्हणून आम्ही अनिश्चित नोंदवतो. येईल पोलीस, उठवाल. 4 दुसरं जाईल खानगावला, तिथं जाईल जामडोला, तिथून तिकडे जाईल याला जोडमाला. असं वाढत वाढत जाईल ना. सुरुवात तर करा. आम्ही बोंबलत राहतो परंतु कोणी येत नाही. आज सिकंदराबाई शहाच्या मनात आलं की आपण काळी दिवाळी म्हणू. अरे म्हटलं, काळी दिवाळी तर हमेशाची रोजचीच आहे आपली शेतकऱ्याची. कुठं आहे? कर्ज काढूनच दिवाळी मनवतो ना आपण शेतकरी. काळी दिवाळी मनवासाठी आलो आम्ही. कुठं कलेक्टर ऑफिसवर झाडझूड केली, याईनं मॅटिंग टाकले, आले. किती आले लोक शेतकरी? गाड्या पाठवल्या तेव्हा आले. किती? 50ही नाही. कशासाठी? तर सोयाबीनचे भाव भेटावे, कापसाचा भाव भेटावे, कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्ही लोकांची कर्जमाफी करता, कारखानदाराची कर्जमाफी करता, मोठमोठ्या चोरांची कर्जमाफी करता, मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही? आम्ही भीक मागत नाही, आम्ही फुकट मागत नाही. आमचा शेतमालाला भाव कमी मिळाले म्हणून आमचा भाव फरक आहे, म्हणून आम्हाला कर्जमाफी पाहिजे. आम्हाला कर्जमाफी नाही, आम्हाला भाव 7000 रुपये द्या, आम्ही तुम्हाला कर्ज देतो. आम्हाला कापसाला भाव 12000 रुपये द्या उत्पादन खर्चानुसार, तर आम्ही तुम्हाला कर्ज देतो. आम्ही मार्केटमध्ये पैसा आणतो आणि मार्केटमध्ये पैसा आल्यानंतर त्याच्या टॅक्समधून तुम्हाला सरकारला पैसा भेटेल. आज आपण शेतमालामधून उत्पादित होणाऱ्या मालापासून 55% टॅक्स सरकारला देतो. 55%. आणि तुमच्यासाठी प्रोव्हिजन किती आहे? 3.6. मोदी साहेब आहे ना, मोदी आहे तो मुमकिन आहे. घ्या ना शिकून. 3.6. मनमोहन सिंग होते तर 7.5% प्रोव्हिजन होती 10 वर्षापूर्वी. तेव्हा मालाचे भाव आणि सगळ्या वस्तूचे भाव अर्धेपेक्षा कमी होते. आता डबल झाल्यानंतर 3.6 म्हणजे 3.5% प्रोव्हिजन. आणि मनमोहन सिंग साहेबाच्या वेळेस 7.5%. काढा बजेटचे हे पेपर. मोदी है तो मुमकिन है, घ्या ना. म्हणून म्हणतो की भाव भेटल्याशिवाय तुम्हाला काही फायदा नाही. तुम्ही पिकवा, पिकवल्यानंतर तेवढा एक फरक पडेल तुम्हाला की 15 क्विंटल पिकला तर तुम्हाला 1 लाख भेटेल, खर्च जाईल 60,000 तर 43,000 उरल. अरे पण 43,000 तुम्हाला का? तो भामटा कर्मचारी 80,000 रुपये पगार घेते, काम कवडीचं करत नाही. 12 वर्ष आम्ही भांडून राहिलो, एक पत्र नाही, खोटं पत्र देते तुम्हाला.
जमा करून घ्या, त्याचे काय करतात त्याची संघटना आहे. तुमचं काय आहे? तुम्ही एक बोला तर तुम्हाला अंदर करते. त्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल झालेच ना, हो द्या, आम्ही म्हटलं की चालते, काय करता, इलाज नाही. परंतु आमचा शेतकरी जागा होत नाही. आमचे 155 लाख कोटीचं कर्ज मोदी साहेबांनी घेतलं जागतिक बँकेकडून. त्याच्यात काय केलं तर यांनी आपल्या गडकरी साहेबांनी 50 लाख कोटीचे रस्तेच बांधून टाकले. किती? 50 लाख कोटीचे. त्या रस्त्यावरून 1.5% लोक फिरते, फक्त 1.5%. 140 कोटी लोकसंख्येपैकी 2 कोटी लोक रस्त्यावरून जाते. बाकीचे आपले पांढर रस्तेही नाही, बोंबलत राहते. पांढर रस्ते नाही, कसे तरी बाई जाते, कापसाचं गाठुडं हे ते, खासर कसं आणायचं, गाडी कशी जाईल, हा सगळा विचार आहे तुमच्याजवळ. तुमचे रस्ते, यवतमाळचे रस्ते फिरा तर कंबर गेली सगळ्यांची, सगळे बोंबलते. परंतु हे रस्ते सगळे सिमेंटवाल्या कंपन्यासाठी बांधले, कारण की सिमेंट कंपनी जो विकत नव्हता त्याच्या इथं मोदी साहेबांनी धाड टाकली आणि मग अदानीला विकायला लावली. अदानीनी सगळ्या सिमेंट कंपन्या विकत घेतल्या. अंबानी, अदानी, बिर्ला 3 लोकांनी बसायचं आणि 300 रुपयाची थैली 350 करायची. जसं अंबानीनी आपल्या पोराच्या लग्नामध्ये 6000 कोटीचा खर्च केला, तसंच जिओवर 150 रुपये वाढून टाकले, 100 रुपये जे काही वाढले ते काढून घेतला, 8000 कोटीचा खर्च. म्हणजे असं आहे. याच्यामध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. उत्पादन वाढवा, त्याच्याबद्दल दुमत नाही. सगळे धडपड करतात, उत्पादन वाढलं पाहिजे, ओलीत केलं पाहिजे, फवारा मारला पाहिजे, खत दिलं पाहिजे, ही सगळी परिस्थिती आहे. परंतु तुम्हाला भाव का नाही? एक तुम्हाला उदाहरण देतो. 3 वर्षापूर्वी काही खासदार बायाकडे बाया गेल्या दिल्लीच्या की बा आम्ही गरोदर झाल्यानंतर, बाळंतपण झाल्यानंतर आम्हाला बिनपगारी रजा मिळते 6 महिन्याची, म्हणून आम्ही धावपळ करत बाळाला घरी सोडून देतो आणि आम्ही ऑफिसमध्ये येतो. मग आम्ही बाळाचं संगोपन कसं करायचं म्हणून पगारी रजा करून द्या. का पार्लमेंटमध्ये बिल पास झालं, 60,000 रुपये पगारवाल्याला 3,60,000 रुपये बिन पगारी मिळून राहिले. आता एक उदाहरण आलं की एका बाईने मुलगा दत्तक घेतला 3 महिन्याचा. तिने सरकारला नोटीस दिली, सुप्रीम कोर्टात गेली की मला पण बाळ संगोपनाची 6 महिन्याची रजा द्या. अरे दत्तक घेतलं ना तू, ना तुझ्या रक्ताचं तर नाहीये पोरग ते, तरी तुला 6 महिन्याची रजा, पगारी 3,60,000 रुपये द्यायचे तुम्हाला, म्हणजे कुठला न्याय आहे? आणि आमच्या खेड्यातल्या तुमच्या मुलीला, तुमच्या सुनेला मिळते का? एक रोज मिळत नाही. आमचं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे, गेली 7 वर्ष मी हाच मुद्दा मांडतो. पहिले मांडत होतो की आम्हाला द्या, यांना मिळते, त्यांना मिळत नव्हते. आता 3 वर्ष झालेत, आता पगारी झाले, तर तेव्हापासून मी म्हणतो की आम्हाला रोज द्या. 300 रुपये रोज ठरवा. आमच्या शेतकरी मुलीला, शेतकऱ्याच्या सुनेला बाळपणाची रजा मिळाली पाहिजे. ती 3 महिने आराम करेल बिचारी, तब्येत चांगली राहील. तिला तर 8 दिवसाचं 10 दिवसाचं मूल झाल्याबरोबर शेतात जावं लागते काम करायला. ही परिस्थिती आहे. हे सगळं नोकरीवाल्यासाठी चालू आहे आणि याच्यामधून आपण कधी बाहेर निघणार आहोत? अजून त्यांना जुनी पेन्शन, नवीन पेन्शन, शेतकऱ्याला का नाही बा? आम्ही 91 साली पेन्शन मागितली होती शेतकऱ्याला की 1000 रुपये महिना पेन्शन द्या 91 साली. आता 5000 रुपये महिना पेन्शन द्या, का नाही देत? या भाऊ, ये नितीन भाऊ. चालू आहे कापूस वेचाई आणि याच्यानंतर हलका झाल्यानंतर 15 ते 20 रुपये जाते. ही परिस्थिती आहे. तर शेतकऱ्याला उरते काय? तर माझं म्हणणं आहे की बा आपण ह्या सगळ्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे. आम्ही बाळासाहेबांकडे पाहतो तर बाळासाहेब एकटे आहे बिचारे, काय करणार आहे? सरकार नाहीये, काही नाहीये. ते तुमच्या आंदोलनात येतील, परंतु तुम्ही आपलं ठुंगण तर उचला, बाहेर तर या. तुम्ही याल तयार नाही, उचलाल तयार नाही, जाल तयार नाही, तर कसं होईल? शेतकऱ्याचे प्रश्न कसे सुटल? फक्त मेळावे घेऊन आणि जेवण करून प्रश्न सुटत नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे, बोलायचं तर खूप होतं, प्रश्न खूप आहे शेतकऱ्याचे,
परंतु माझी एकच विनंती आहे की आता 25 लाख कोटी रुपये डुबवले. मी म्हणत नाही, फ्री प्रेस जनरल माझा जो पेपर आहे, फ्री प्रेस जनरल जगात चालते, त्यांनी आकडे दिले. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसनी अग्रलेखमध्ये सांगितलं की 25 लाख कोटी रुपये मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टनी डुबवले. या मॅनेजर डायरेक्टर बँकेचे त्यांना फाशी द्यायला पाहिजे. ज्याची 10 कोटीची प्रॉपर्टी नाही त्याला 1000 कोटीचं कर्ज, मग डुबवणार नाही तर काय, घेऊन पळाले सगळे. 25 लाख कोटी रुपये डुबवले. शेतकऱ्याचं, भारतातल्या पूर्ण शेतकऱ्याचं कर्ज 5.5 लाख कोटी आहे आणि फक्त 50,000 कोटी गटवाल्यांचा आहे. माफ करा ना, 6 लाख कोटी एक वेळा पूर्ण होऊ द्या ना. मनमोहन सिंग साहेबांनी 72,000 कोटी माफ केलं. 72 पैकी त्याच्यामध्ये हे टाकले, कप्पे टाकले, इन्कम टॅक्स भरणारे 4 चाकीवाले, त्याच्यामुळे ते 52-53,000 कोटीवर गेलं. पण त्यांनी केलं तर 53,000 कोटी. शरद जोशी साहेबांनी मनमोहन सिंग साहेब याला काय नाव मंडल आयोगवाले आपले पंतप्रधान व्ही.पी. सिंगला सांगितलं. व्ही.पी. सिंग साहेबांनी तेव्हा 10,000 पर्यंत कर्ज माफ केलं होतं 89 साली. 10,000 म्हणजे खूप झालं तेव्हा. शरद जोशी साहेबांनी त्यांना निवेदन दिलं होतं. तर ह्या पद्धतीनं तुमचा शेतीचा धंदा तोट्यात आला म्हणून आपण कर्जमाफी मागतो, नाही तर माग आपल्याला भीक मागायची गरज नाही. शेतकरी एवढा उदार आहे की त्याच्या शेतातून लोक हरभरा उपडून नेते, ऊस कापून नेते. पहिले ज्वारी होती, पहिले तर भुट्टा कापून न्यायचे हुरडा करासाठी. ही परिस्थिती आहे. असं देणारा माल शेतकरी आहे. तुरीच्या वावरात सडकीच्या बाजूला जाता जाता माणूस घुसते, तुरीच्या शेंगा सोलून खाते, तोडून नेते. शेतकरी काही बोलत नाही, एवढा उदार मनाचा शेतकरी आहे. परंतु आता त्याच्या पैजामाच फाटला आहे तर काय कराल तो एक म्हण आहे ना, तो हिंदीचा कवी म्हणते ना, उस बाप का कच्चा फटा है, कच्चा म्हणजे पैजामा, और पोट्टा म्हणता मोदी मोदी मोदी. मग ही परिस्थिती आहे. पोट्ट्याला समजत नाही की आपल्या बापाने किती कष्ट केलं, कुठून पैदा केलं, कशा मातीतून शेतीतून कशी मिळकत मिळवली, कसं कुठून पोचलं, आणि तो कर्जबाजारी झाला. ह्या याच्यामध्ये आता एकच आहे की आपण आता सुरुवात करायला पाहिजे. तर खरं, नाही तर काही खरं नाही तुमचं आणि आमचं. किती पिकवा, या चोट्याच्या घशात घाला, असंच होणार आहे. या व्यापाऱ्यांच्या घशात घाला, सरकारच्या घशात घाला, आणि सरकार तुम्हाला लुटल्याशिवाय राहणार नाही. अदानी आहे बसून, अदानीसाठी सगळं काम चालू आहे मोदी साहेबाचं. अदानीला कोणतं पाहिजे, हा ते प्रोजेक्ट तो देत नाही का, मग टाक त्याच्या इथं धाड आणि कर त्याला नामोहरम आणि तो बसव बैठकीत, सोड प्रोजेक्ट तू आणि दे अदानीला. ही परिस्थिती चालू आहे. पूर्ण देशातले प्रोजेक्ट त्याला दिले, पूर्ण देश विकून टाकला. आणि हे बोंबलते 70 वर्षात काय केलं याईनं. अबे चोट्या, 70 वर्षात पहिले 47 साली सुई तयार होत नव्हती या देशामध्ये. नेहरूंनी काय नाही केलं, मोठमोठे धरणं बांधले. जे आपण कटोरा घेऊन फिरत होतो, 56 सालचा दुष्काळ पहा, 72 सालचा दुष्काळ पहा, 1936 सालचा दुष्काळ वाचा. लाखो लोक मेले बंगाल आणि इकडे तिकडे, लाखो लोक मेले. परंतु या नेहरूंनी सगळं हे करून पहिले अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं, कारखाने वाढवले, रोजगार निर्माण केला आणि लोकांना शिक्षणासाठी प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये शाळा बांधल्या. पहा ना, 70-70, 80-80 वर्षाच्या जुन्या शाळा आहे. आता नवीन एखादी शाळा दिसते का? मोदीच्या कारकिर्दीत कुठे शाळा आहे का? सगळं प्रायव्हेट. 1-1 लाख रुपये शिक्षणाचा खर्च येणार आहे तुम्हाला. म्हणून म्हणतो की आता हे दिवस तुम्हाला जागरूक राहून तुमचं समजून घेऊन तुमचे प्रश्न मांडण्याचे, तुम्हीच मांडायचे, कोणी मांडणार नाही. सिकंदराबाई शाह मांडणार नाही, बाळासाहेब मांडणार नाही, मी मांडणार नाही, तुम्हालाच मांडायचे. तुम्ही मांडा, तयार व्हा. मग बाळासाहेब येते, सिकंदराबाई बी येते, सगळे येते, बाळासाहेब निवळले येते, सगळे येते. परंतु तुम्हीच बोलणार नाही, तुम्हीच घरात बसून राहणार आणि उलटी टांग करून आम्हाला म्हणणार आम्हाला सोयाबीनले भाव कधी भेटेल, कापसाले 10,000 कधी भेटेल. मला रोज फोन येते, किती गाठीत उत्पादन होते, मी सगळं अभ्यास करतो, तर कधी भेटेल. अबे भामट्या, बांगलादेशची जर कापूस 15-22 लाख गाठी आल्या, बांगलादेशची जर डिमांड निघाली 30 लाख गाठी त्याला पाहिजे असल्या, तर आपला भाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला 2,80,00,000 गाठीचं कन्झम्पशन आहे, तेवढे उत्पादन होत नाही यावर्षी. तरी आपण 22 लाख गाठी बोलवले आणि मागचा कॅरी फॉरवर्ड जो 30 लाख गाठीचा स्टॉक आहे तो आहे शिल्लक. मिल मालकाला सबसिडी देतात, हे गाठी बोलतात, पैसे खातात त्याच्यात आणि मिल मालकाला सबसिडी देतात. सरकारचा पैसा, तुमचा पैसा, टॅक्सचा बिल सरकार त्याला देतात.
मिल मालकाला कमी भाव देऊन. तर ही परिस्थिती आहे, म्हणून हे भेटणार नाही आणि हे होणार नाही. म्हणून या एकच आहे की आपण आता जागृत व्हावं आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं. मला बोलण्याची